सेल्फ सर्व्हिसमध्ये बरेच लोक लॉसला जातात. त्याचं कारण असं आता आमची शितूर मिसळ सेल्फ सर्व्हिस असून सुद्धा आज तुम्हाला मी फायदे सांगणार सेल्फ सर्व्हिसचे. सेल्फ सर्व्हिस असून सुद्धा आमच्याकडे गर्दी असते. आमच्याकडे टोकन बुक करून लोक स्वतः मिसळ घेतात. म्हणजे आम्ही काउंटरपाशी देतो, काउंटरवरून लोक मिसळ घेऊन जातात. गंमत अशी आहे की त्याच्यासाठी दोन गोष्टी आहेत सेल्फ सर्व्हिससाठी. तुम्हाला जर फायदा होणार पाहिजे असेल तर, नाहीतर मग सेल्फ सर्व्हिसले बिझनेस बरेचसे खड्ड्यात जाणारे तुम्हाला दिसतात. कसं आहे, एकतर तुम्ही प्रसिद्ध व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर सेल्फ सर्व्हिस तुम्ही चालू करू शकता. जशी मी ती आयडिया केली होती, पहिली 3 वर्ष पूर्ण प्रसिद्ध होईपर्यंत मी सेल्फ सर्व्हिस चालू केली नव्हती. माझ्या डोक्यात पूर्ण प्लॅनिंग होतं की पहिल्या वर्षी काय करायचं, दुसऱ्या वर्षी काय करायचं, तिसऱ्या वर्षी काय करायचं, चौथ्या आणि 5व्या वर्षी काय करायचं, आणि 5व्या वर्षी जे फायनल होईल ते परमनंट फायनल, त्याच्यामध्ये नवीन काय बदल नाही. गंमत अशी की मी 3ऱ्या वर्षी सेल्फ सर्व्हिस चालू केली आणि ग्राहक ऑलरेडी आम्हाला ओळखत होते आणि ब्रँड तयार झाल्यामुळे काय होत असल्या कारणामुळे, अर्थात मी स्वतःला काही मोठा ब्रँड समजत नाही, अजून बराच त्याला वेळ आहे, कारण एवढ्या छोट्या उड्या मारून काय ब्रँड असं लगेच तयार होत नाही, त्याला थोडा बराच कालावधी लागतो. पण गंमत अशी की 4 वर्षात एवढी फेमस होणं म्हणजे काय छोटी गोष्ट नाही माझ्यासाठी. तर सेल्फ सर्व्हिसचा पहिला फायदा असा की तुम्हाला कर्मचारी वर्ग कमी लागतो, म्हणजे खर्च जो असतो तो वाचतो. आता मला सुरुवातीला 8 ते 9 कर्मचारी लागायचे. त्याच्यानंतर फक्त आता मी कसं केलं की कर्मचाऱ्यांना काढणं किंवा कमी नाही केलं. जसं जसं त्या मुलींचं लग्न होत गेलं, कारण आमच्याकडे सर्व महिलाच कर्मचारी होत्या, मुली होत्या, जसं जसं त्या मुलींचं लग्न होत गेलं तसं मी नवीन कर्मचारी ठेवणं बंद केलं. आणि ज्या दिवशी शेवटच्या मुलीचं लग्न झालं त्याच्यानंतर फक्त 2च बायका, म्हणजे त्या लग्न झालेल्या आहेत महिला, त्या मॅडम आत्तापर्यंत ते काम करतात. गंमत अशी की नवीन स्टाफ मी त्याच्यानंतर ठेवलाच नाही आणि 9 माणसांचं जे काय काम आहे ते सगळं सेल्फ सर्व्हिसमुळे ग्राहक स्वतः घेतात. आमच्याकडे मिसळ पण स्वतः घ्यायची, पाणी पण स्वतः घ्यायचं. आम्ही काउंटरवर काही आणून देत नाही. एवढं असून सुद्धा आमच्याकडे गर्दी काय, तर आम्ही ग्राहकांना रिस्पेक्ट देतो, की त्यांचा रिस्पेक्ट करतो, आल्याला जे स्वागत करतो ना. त्याच्यामुळे आमच्याकडे सेल्फ सर्व्हिस असली तरी आम्हाला काही फरक, म्हणजे ग्राहकांना काही फरक पडत नाही आणि आम्हाला पण नाही. ग्राहक आनंदाने आमच्याकडे सेल्फ सर्व्हिस घेतात, स्वीकारताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मिसळची टेस्ट ग्राहकांनी स्वीकारलेली आहे. कारण कसं मोठी रिस्क होती, त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे शितूर मिसळची. कारण कसं माझ्या हॉटेलला काही 10 आयटम नाही मिळत, फक्त मिसळ विकतो मी. ती जर मिसळची टेस्ट ग्राहकांनी ॲक्सेप्ट केली नसती तर माझं हॉटेल येणं बंद झालं असतं. आपल्या ग्राहकांना ही मिसळची टेस्ट आवडली, त्यांनी ॲक्सेप्ट केली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आज माझी मिसळ जोरात चालते आणि त्याच्यासाठी कष्ट पण आहेत. त्याच्यामुळे सेल्फ सर्व्हिसमुळे एक फायदा होतो की हाय स्टँडर्ड कस्टमर, म्हणजे पुण्याला सांगतो मी, गरीब श्रीमंत म्हणत नाही आहे, एक उच्च विचार सरणीतलं कस्टमर यायला सुरू होते. भले एखाद्याला पगार 200 रुपये असेल पण त्याला सेल्फ सर्व्हिस चालते, ते ग्राहक माझ्याकडे येऊन मिसळ खातं. त्याच्यामुळे हाय स्टँडर्ड पब्लिक हे येतच सेल्फ सर्व्हिस चालू केलं की. आणि थोडंसं डोक्याला ताप देणार पब्लिक आहे ना, ते पूर्ण बंद पडतं. जे इगोइस्टिक असतं, ज्याला इगो भरपूर असतो किंवा ज्याला प्रचंड माज असतो, किंवा ह्या आम्हाला अनुभव गेलेत, आम्ही अनुभवले, आमच्या कर्मचाऱ्यांना पण बऱ्याच वेळा इन्सल्ट झालेला आहे. म्हणजे काही श्रीमंत लोक किंवा अशी त्या विचाराचे लोक असतात आणि दुसऱ्याचा अपमान करतात. ती कॅटेगरी आम्हाला पूर्ण बंद करायची होती आणि त्याच्यासाठीच आम्ही सेल्फ सर्व्हिस चालू केली. आता आमच्याकडे सगळे ग्राहक स्टँडर्ड आहेत, छान आहेत आणि स्टँडर्ड विचारांचे आहेत. तर हा एक विषय झाला सेल्फ सर्व्हिसचा. धन्यवाद.